विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या विद्यार्थी उद्बोधन कार्यक्रम अर्थात स्टुडंट इंडक्शन प्रोग्रामच्या संपूर्ण शेड्यूलमधला आजचा सर्वात इंटरेस्टिंग भाग आज आपण अनुभवणार आहोत. तो म्हणजे केटीएचएम महाविद्यालयाचा व्हर्च्युअल टूर. या व्हर्च्युअल टूरमध्ये आज आपण केटीएचएमच्या सर्वात महत्त्वाच्या काही स्थळं, त्या महत्त्वाच्या विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधा याबद्दल जाणून घेणार आहोत. मला खात्री आहे की तुम्हाला केटीएचएम महाविद्यालयाचा हा अत्यंत सुंदर असा व्हर्च्युअल टूर नक्कीच आवडेल. चला तर मग घेऊयात आनंद केटीएचएम महाविद्यालयाच्या व्हर्च्युअल टूरचा. विद्यार्थी मित्रांनो, आपले केटीएचएम महाविद्यालय जे महाराष्ट्रातच नव्हे तर देशातसुद्धा एक लोकप्रिय आणि नामांकित असं महाविद्यालय आहे. जे महाविद्यालय ज्या संस्थेशी संलग्नित आहे ती म्हणजे ही आपली मराठा विद्याप्रसारक समाज संस्था नाशिक. 1914 मध्ये स्थापन झालेली मराठा विद्याप्रसारक समाज संस्था ही केवळ एक शैक्षणिक संस्था नसून एक शैक्षणिक सामाजिक संस्था म्हणून महाराष्ट्रभर नावारूपास आलेली संस्था आहे. बहुजन हिताय बहुजन सुखायचा वसा घेत गेल्या 108 वर्षांपासून समाजातील तळागाळातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं अत्यंत महत् कार्य मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेने केलेलं आहे. मविप्रच्या स्थापनेतील थोर समाजधुरीण कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर गणपतदादा मोरे, कर्मवीर डी.आर. भोसले, कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर भाऊसाहेब हिरे आणि कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे यांच्या समाज सुधारणेचा द्रष्टेपणा जाणून घेऊन दुसऱ्या फळीतील कर्मवीर अर्थात कर्मवीर ॲडव्होकेट बाबूरावजी ठाकरे, कर्मवीर ॲडव्होकेट विठ्ठलरावजी हांडे आणि कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार यांनी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. केवळ पारंपरिक शिक्षणामुळे समाजाचा विकास होणार नाही हे ओळखून पारंपरिक, अपारंपरिक, व्यावसायिक आणि वैद्यकीय शिक्षणाच्या सुविधा देखील आपल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. जवळपास 500 पेक्षा जास्त शाखांचा म्हणजेच KG पासून PG पर्यंतच्या शाखांचा कारभार अत्यंत पारदर्शक आणि शिस्तबद्धरित्या जिथे बसून केला जातो ते मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचं हे मध्यवर्ती कार्यालय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि संचालक लोकशाही मार्गाचा अवलंब करून अत्यंत पारदर्शकपणे मविप्रचा कार्यभार सांभाळतात. मविप्रचे विद्यमान पदाधिकारी म्हणजेच अध्यक्ष डॉक्टर सुनीलजी ढिकले साहेब, उपाध्यक्ष आदरणीय विश्वासरावजी मोरे साहेब, संस्थेचे सरचिटणीस आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय ॲडव्होकेट डॉक्टर नितीनजी ठाकरे साहेब, संस्थेचे सभापती माननीय बाळासाहेबजी क्षीरसागर, संस्थेचे उपसभापती माननीय श्री DB अण्णा मोगल, संस्थेचे चिटणीस माननीय श्री दिलीपजी दळवी साहेब हे मराठा विद्याप्रसारक समाजाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, मविप्रचे सर्व संचालक, महिला संचालक आणि सेवक संचालक यांच्या सहकार्याने मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचा कार्यभार अत्यंत यशस्वीरित्या आणि पारदर्शकपणे सांभाळत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मला हे सांगताना विशेष आनंद होतोय की आपण सर्व या अत्यंत गौरवशाली संस्थेचा एक भाग आहोत याचा निश्चितच आपल्या सर्वांना अभिमान आहे आणि आनंद देखील आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आलो आहोत आपल्या लाडक्या केटीएचएम महाविद्यालयाच्या मेन पोर्चमध्ये. चला तर मग आज जाऊन बघू आत कोणकोणत्या सुविधा आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपले केटीएचएम महाविद्यालय NAACच्या पुनर्मूल्यांकनामध्ये महाराष्ट्रातील नंबर 1 आणि भारतातील क्रमांक 4चं महाविद्यालय ठरलेलं आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्यांचा अत्यंत महत्त्वाची भूमिका असते ते म्हणजे आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य. MCOM, DHE आणि PhD असे उच्च विद्या विभूषित असलेले आपले महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर RD दरेकर सर. केटीएचएम महाविद्यालयामध्ये तुम्हाला कोणतीही समस्या असेल, कोणतीही अडचण असेल तर तुम्ही अत्यंत सहजरित्या माननीय प्राचार्यांना संपर्क साधू शकतात, त्यांना भेटू शकतात आणि आपली समस्या सोडवू शकतात. केटीएचएम महाविद्यालयाच्या कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयाचा प्रशासकीय कार्यभार जिथे बसून माननीय प्राचार्य सर अत्यंत यशस्वीरित्या सांभाळतात ते हे माननीय प्राचार्य सरांचं कार्यालय. आता आपण केटीएचएमच्या प्रशासकीय विभागामध्ये आहोत. आता प्रशासकीय विभाग काय हे आपण थोडक्यात समजून घेऊ. प्रशासकीय विभाग म्हणजे जिथून पूर्णपणे प्रवेश प्रक्रिया राबवली जाते, जिथं स्कॉलरशिप किंवा इतर फेलोशिप म्हणजे सरकारने दिलेल्या फेलोशिप असतील, विद्यापीठाने दिलेल्या स्कॉलरशिप असतील, या सर्वांचं कामकाज जिथून घडतं ते म्हणजे हा प्रशासकीय विभाग. एवढंच नव्हे तर ज्यावेळेस आपलं शिक्षण संपूर्ण होतं
आणि आपल्याला हा महाविद्यालय सोडायचं असतं त्यावेळेस आपल्याला ट्रान्सफर सर्टिफिकेटची गरज असते। त्या ट्रान्सफर सर्टिफिकेटची प्रक्रिया देखील आपल्या याच प्रशासकीय विभागातून केली जाते। याबरोबरच प्राध्यापकांच्या संबंधित काही बाबी ज्या असतात त्यांचंही कामकाज या प्रशासकीय विभागातून केलं जातं। थोडक्यात सांगायचं म्हणजे महाविद्यालयाच्या संपूर्ण प्रक्रियेचा कणा असलेला विभाग म्हणजे हा प्रशासकीय विभाग। मित्रांनो, ह्या मागे तुम्हाला ज्या विंडो दिसत आहेत 1 ते 13 विंडोपर्यंत तुम्हाला एक सुविधा KTHM महाविद्यालयाने दिलेली आहे। या संपूर्ण विंडोवर, या संपूर्ण काउंटरवर प्रवेश प्रक्रिया असेल, मग ते स्कॉलरशिप असतील किंवा TC, ट्रान्सफर सर्टिफिकेट, मायग्रेशन सर्टिफिकेट, असं कोणतंही तुमचं काम असेल तर तुम्हाला या विंडोवरून तुम्हाला ती फॅसिलिटी KTHM महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेली आहे। आता आपण आलेलो आहोत आपल्या महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीच्या सायन्स सेक्शनमध्ये। जी इमारत तुम्हाला मागे दिसते आहे यामध्ये आपल्या विभागातले 5 प्रॉमिनंट अशी सायन्सची डिपार्टमेंट आहेत। यामध्ये केमिस्ट्री, फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक सायन्स, झुलॉजी आणि बॉटनी या प्रत्येक विभागाच्या म्हणजे ह्या 5ही प्रॉमिनंट विभागाच्या 5 सुसज्ज आणि आधुनिक अशा प्रयोगशाळा आहेत, लॅबोरेटरीज आहेत। त्या विभागामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आधुनिक उपकरणांच्या द्वारे प्रात्यक्षिक करण्याची आणि स्वतःला त्या विषय समजून घेण्याची पूर्ण संधी या 5 विद्यार्थ्यांकडून दिली जाते। ही आहे आपल्या महाविद्यालयाच्या केमिस्ट्री विभागाची प्रयोगशाळा, जी अत्यंत सुसज्ज आणि प्रशस्त अशी प्रयोगशाळा आहे। केमिस्ट्री डिपार्टमेंटला विद्यार्थी ज्यावेळेस प्रवेश घेतात त्यावेळेस त्यांना अनेक प्रात्यक्षिके करावी लागतात। अशा वेळेस त्यांना आधुनिक उपकरणं आणि सर्व साहित्य या प्रयोगशाळेमध्ये उपलब्ध करून दिली जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांचं ज्ञान, त्यांच्या विषयाचं संबंधित ज्ञान ते आत्मसात करीत असतात। आता आपण आलेलो आहोत KTHMच्या बॉटनिकल गार्डनमध्ये। जे विद्यार्थी बॉटनी अर्थात वनस्पतीशास्त्र विषयामध्ये करिअर करू इच्छितात त्यांना KTHM महाविद्यालयाने असं समृद्ध असं बॉटनिकल गार्डन तयार केलेलं आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकत असाल की असंख्य अशा वनस्पती आहेत ज्यावर विद्यार्थी प्रात्यक्षिक करतात, एक्सपेरिमेंट करतात आणि आपल्या विषयाचं नवनवीन आणि अपडेट असं ज्ञान घेत असतात। जेव्हा तुम्ही महाविद्यालयात याल त्यावेळेस अवश्य एकदा बॉटनिकल गार्डनला व्हिजिट करा। KTHM महाविद्यालय पर्यावरण रक्षण किंवा पर्यावरण बचाव हा सुद्धा संदेश विद्यार्थ्यांमध्ये देत असतं। तुम्ही मागे बघू शकत असाल की काही सोलर पॅनल तुम्हाला दिसत आहेत। विद्यार्थी मित्रांनो, विद्यापीठाचं अनुदान आणि महाविद्यालयाचा काही आर्थिक सहभाग याच्यामधून आपण हे सोलर पॅनल बसवलेले आहेत। या सोलर पॅनलमधून रोज 17 किलोवॅट वीज निर्मिती केली जाते। ज्यावेळेस MSCBचा वीज पुरवठा खंडित होतो त्यावेळेस कोणताही अपारंपरिक ऊर्जा स्रोत न वापरता आपण आपल्या सोलर पॅनलने जी रिन्युएबल एनर्जी आहे तिचा वापर आपण आपल्या उपकरणांसाठी करत असतो आणि जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल सद्भावना आणि पर्यावरण रक्षणाची जी भावना निर्माण व्हावी यासाठी KTHM कॉलेज नेहमी अग्रेसर असतं। या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकत असाल की एक तुम्हाला टॉवर दिसत असेल जो सन ॲक्टिव्हिटीज रिसिव्हर आहे। हा जगामध्ये केवळ 120 असे सन ॲक्टिव्हिटीज रिसिव्हर आहेत आणि त्यापैकी एक रिसिव्हर आपल्या KTHM महाविद्यालयाच्या टेरेसवर आहे। सूर्यामध्ये काही हालचाली झाल्यात, अनैसर्गिक हालचाली किंवा अनपेक्षित हालचाली झाल्यात तर त्या हालचाली हा टॉवर अचूकपणे टिपतो। या सन ॲक्टिव्हिटीज रिसिव्हरचा जो डेटा आपल्याला प्राप्त होतो तो अनेक खगोलशास्त्रज्ञांना पाठवला जातो आणि त्यामुळे खगोलशास्त्रज्ञांना त्या सूर्याबद्दलच्या संशोधनामध्ये खूप मोलाचं असं योगदान आपलं महाविद्यालय देत आहे। विद्यार्थ्यांनो, अप्रत्यक्षरित्या KTHM महाविद्यालय आपल्याला पर्यावरण रक्षणाचा, पर्यावरण बचावचा संदेश यामधून देत असतं। आता आपण आलेलो आहोत भूगोल विभागातल्या वेदर स्टेशन जवळ। हे वेदर स्टेशन विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त अशी सोय ठरत आहे। या वेदर स्टेशनमधून तापमान, पर्जन्यमान, हवेचा दाब, हवेची दिशा याबरोबरच बाष्पीभवनाचं प्रमाण याचा अचूक माहिती आपल्याला संकलित करता येते आणि ज्या विद्यार्थ्यांना अथवा संशोधकांना ही माहितीची गरज असेल, या माहितीची आवश्यकता असेल, ती माहिती विभागाशी संपर्क साधून ते विद्यार्थी घेत असतात आणि आपल्या संशोधनामध्ये त्या प्राप्त माहितीचा योग्य असा उपयोग करून एक समाजाला उपयुक्त असं संशोधन ते करीत असतात। आता आपण आलेलो आहोत KTHM महाविद्यालयाच्या परीक्षा विभागामध्ये। विद्यार्थी मित्रांनो, प्रवेश घेतल्यापासून तर परीक्षा होईपर्यंत तुम्हाला परीक्षेशी संबंधित अनेक अडचणी असतात। या सर्व अडचणीचं निराकरण करण्यासाठी जी जागा किंवा जे स्थळ आहे ते म्हणजे हा परीक्षा विभाग। या परीक्षा विभागामध्ये तुम्ही परीक्षा फॉर्म कसा भरावा, परीक्षा फॉर्ममध्ये असलेल्या अडचणी, परीक्षा फॉर्म देतानाच्या म्हणजे हॉल तिकीट असेल, तुमचं रिसीट असेल, त्यापासून तर रिझल्ट लागेपर्यंत सर्व अडचणींमध्ये, सर्व समस्यांवर तुम्हाला तोडगा मिळेल तो इथं म्हणजे परीक्षा विभागामध्ये। विष्णुशास्त्री चिपळूणकर नेहमी म्हणत की इंग्रजी हे वाघिणीचं दूध आहे। याचा अर्थ असा की इंग्रजी ही काळाची गरज आहे। इंग्रजीमध्ये बोलता येणं, इंग्रजीमध्ये लिहिता येणं आणि लोकांचं इंग्रजीमधलं बोललेलं कळणं हे आज काळाची गरज बनलेलं आहे।
आणि म्हणूनच KTHM महाविद्यालयाने आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश लँग्वेज लॅब ही एक व्यवस्था, ही एक सोय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे। तो विद्यार्थी कोणत्याही शाखेचा असो, मग तो आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, BBA, BCS, BHOC, व्हिडिओ प्रोडक्शन, ॲनिमेशन अशा कोणत्याही शाखेतला विद्यार्थी असो, तो विद्यार्थी इथे येऊन या लँग्वेज लॅबमध्ये येऊन इंग्लिशच्या लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग या चारही कौशल्यांवर ट्रेनिंग घेऊ शकतो। ट्रेनिंगच्या अंती आमचा असा अनुभव आहे की विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी संभाषण कौशल्यामध्ये अत्यंत बदल झालेले दिसतात। त्या बदलांचा आणि त्या कौशल्यांचा विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनामध्ये खूप उपयोग झालेला दिसतो। आता आपण आलेलो आहोत आपल्या महाविद्यालयाच्या मध्यवर्ती ग्रंथालयात अर्थात सेंट्रल लायब्ररीमध्ये। तुम्हाला मागे एक इमारत दिसत असेल, ती आहे आपल्या KTHM महाविद्यालयाची लायब्ररी। विद्यार्थी हा नेहमी ज्ञानार्थी असला पाहिजे। त्याची ज्ञानाची भूक भागवण्यासाठी, त्याला नवनवीन ज्ञान देण्यासाठी KTHM महाविद्यालयाने एक समृद्ध ग्रंथालय तयार केलेलं आहे। तर चला बघूयात आपलं ग्रंथालय। आता आपण आलेलो आहोत KTHM महाविद्यालयाच्या मध्यवर्ती ग्रंथालयात अर्थात सेंट्रल लायब्ररीमध्ये। आपल्या या ग्रंथालयात 1.5 लाखापेक्षा जास्त संदर्भ आणि क्रमिक पुस्तके आहेत। याबरोबरच आपल्या महाविद्यालयाचं ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी आणि प्राध्यापकांसाठी अनेक जर्नल्स सबस्क्राईब करत असतं। यामध्ये तुम्ही पाहू शकत असाल की अनेक जर्नल्स आपण सबस्क्राईब केलेली आहेत। याबरोबरच काही ऑनलाईन जर्नल्स देखील सबस्क्राईब केली जातात आणि जी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी, मग तो कोणत्याही शाखेचा विद्यार्थी असो, मोफत पुरवली जातात। याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयामध्येच मोफत इंटरनेटची सुविधा देखील आपल्या ग्रंथालयाने दिलेली आहे। यामध्ये विद्यार्थी नॉलेज सर्फिंग, साईट सर्फिंग करू शकतात आणि आपल्याला हवं असलेलं माहिती ते डाउनलोड करू शकतात। आपल्या महाविद्यालयामध्ये नॉर्मल स्टुडंट्स बरोबरच व्हिज्युअली चॅलेंज्ड विद्यार्थ्यांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी रजिस्टर्ड असतात। अशा विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल असा विचार केल्यानंतर आपल्या KTHM महाविद्यालयाने आपल्या ग्रंथालयात ही एक स्पेशल व्हिज्युअली चॅलेंज्ड विद्यार्थ्यांसाठी एक लॅब तयार केलेली आहे। या लॅबमध्ये जॉस सॉफ्टवेअर आहे, स्क्रीन रीडर आहेत आणि केबो रीडर हा एक नवीन उपकरण आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेला आहे। याद्वारे व्हिज्युअली चॅलेंज्ड विद्यार्थी हे नॉर्मल विद्यार्थ्यांप्रमाणेच अभ्यास करू शकतात, त्यांचा सिलेबस कंप्लीट करू शकतात आणि परीक्षामध्ये हे चांगलं प्रदर्शन ते करू शकतात। आता आपण आलेलो आहोत वाचन कक्षामध्ये। आपल्या महाविद्यालयाने आपल्या ग्रंथालयातच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र आणि प्रशस्त अशी वाचनाची व्यवस्था केलेली आहे। यामध्ये विद्यार्थी अगदी कॉन्सन्ट्रेट करून वाचू शकतात, कारण इथे पिन ड्रॉप सायलेन्स मेंटेन केला जातो। याशिवाय ह्युमन लायब्ररी या नावाची कन्सेप्ट आपण इथं राबवत असतो। ह्युमन लायब्ररी म्हणजे जिथं प्राध्यापक आणि विद्यार्थी समोरासमोर येतात, फेस टू फेस कम्युनिकेशन करतात, विषयाचं कोणतेही बंधन न करता मुक्तपणे संवाद केला जातो आणि अनेक समस्यांवर तोडगा अथवा सोल्युशन या ह्युमन लायब्ररीद्वारे काढला जातो। KTHM महाविद्यालय हे एक अत्यंत नामांकित असं महाविद्यालय आणि म्हणूनच विद्यार्थ्यांचा ओढा आपल्या कॉलेजकडे वाढत गेला आणि आपल्याला आधीची जी इमारत होती ती कमी पडायला लागली आणि म्हणूनच तुम्ही जी मागे इमारत बघता आहात Annex 1 ही नवीन इमारत तयार करण्यात आली। या इमारतीमध्ये हिस्ट्री, पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स, सायकोलॉजी आणि कॉमर्स हे विभाग सुरू करण्यात आले। या विभागांमार्फत UG आणि PGचे त्याचप्रमाणे रिसर्च सेंटर इन कॉमर्स हे कोर्सेस रन केले जातात। KTHM महाविद्यालयाचा परिसर हा अत्यंत सुंदर आहे आणि या सुंदर असलेल्या कॅम्पसवर भर पडते ती म्हणजे निसर्गतः मिळालेल्या सौंदर्याचं। KTHM महाविद्यालयाचा परिसर हा निसर्गताने खूप नटलेला परिसर आहे। आता जी इमारत तुम्हाला मागे दिसते आहे Annex 2, या इमारतीमधून बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, मॅथमॅटिक्स आणि एन्व्हायरमेंट सायन्स हे विभाग रन केले जातात। बायोटेक्नॉलॉजीमध्ये असलेली भविष्यातील संधी ओळखून आपल्या विद्यार्थ्यांसाठी बायोटेक्नॉलॉजी हा विषय सुरू करण्यात आला। याच इमारतीमध्ये MSc इन एन्व्हायरमेंट सायन्स, PhD एन्व्हायरमेंट सायन्स अशा अनेक कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी या इमारतीतून रन केले जातात। याच इमारतीच्या बेसमेंटला आपण व्हर्च्युअल लर्निंग सेंटर अर्थात VLC ही एक सुविधा विद्यार्थ्यांसाठी दिलेली आहे। यामध्ये विद्यार्थी ऑनलाईन लर्निंग करू शकतो। याचबरोबर कम्प्युटरची एक प्रशस्त अशी लॅब देखील बेसमेंटला आपण याच इमारतीच्या बेसमेंटला दिलेली आहे। केवळ पारंपरिक शिक्षण देऊन चालणार नाही, तर विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षणाची गरज आहे ही बाब हेरून आपले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VB गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण BHOC कोर्सेस सुरू केले। BHOC अर्थात बॅचलर ऑफ व्होकेशन कोर्सेस। सर्वप्रथम आपण BHOC इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, त्यानंतर BHOC इन इंटिरियर डिझायनिंग हे 2 कोर्सेस सुरू करण्यात आले आणि त्यानंतर मग BHOC इन ड्रामॅटिक्स, BHOC इन मास मीडिया आणि BHOC इन डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्स हे नव्याने 3 BHOCचे कोर्सेस सुरू करण्यात आले। या कोर्सेसमध्ये विद्यार्थी प्रवेश घेतल्यानंतर, शिकत असताना किंवा शिकल्यानंतर लगेचच, त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच त्याला नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात। आज आपण माहिती आणि तंत्रज्ञानाच्या जगात वावरत आहोत आणि आजचा विद्यार्थ्याला माहिती आणि तंत्रज्ञानाचं ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे
आणि म्हणूनच आपल्या महाविद्यालयाने संगणकशास्त्रामध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देण्याची सोय इथं केलेली आहे. कम्प्युटर सायन्स हा डिपार्टमेंट BSc म्हणजे BSc इन कम्प्युटर सायन्स, BCS असे अनेक कोर्सेस आपल्या महाविद्यालयामध्ये राबवत असते. आता ही जी इमारत तुम्हाला दिसते आहे, या इमारतीमध्ये मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे मविप्र प्रिंटिंग प्रेस आहे. म्हणजे महाविद्यालयामध्ये वापरण्यात येणाऱ्या सर्व स्टेशनरीचं प्रिंटिंग याच प्रिंटिंग प्रेसमध्ये केलं जातं. याचबरोबर याच इमारतीमध्ये BBA अर्थात बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन हाही 3 वर्षाचा कोर्स राबवला जातो. याचबरोबर BSc ॲनिमेशन आणि व्हिडिओ प्रोडक्शन हे 2 विभाग देखील याच इमारतीमध्ये आहेत. व्हिडिओ प्रोडक्शन आणि BSc ॲनिमेशनद्वारे विद्यार्थ्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्याची संधी मिळते. याचबरोबर ते स्वतंत्ररित्या त्यांचा व्यवसाय देखील करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत KTHMचा सर्वात सुंदर अर्थात ब्युटी स्पॉटवर, जो आहे बोट क्लब. मला हे सांगताना विशेष आनंद होत आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित जेही काही वरिष्ठ महाविद्यालय आहेत त्यामध्ये फार क्वचित अगदी बोटावर मोजण्या इतक्या महाविद्यालयांमध्येच बोट क्लब ही सुविधा उपलब्ध आहे. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेने 1986 पासून विद्यार्थ्यांसाठी बोट क्लब ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, निसर्गाच्या सानिध्यात आपण खूप चांगल्या प्रकारे शिकू शकतो. कदाचित याच गोष्टीची युक्ती म्हणून मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेने आपल्यासाठी हा अत्यंत सुंदर असा बोट क्लब दिलेला आहे. एकदा जेव्हा कोविड-19ची पार्श्वभूमी संपेल आणि तुम्ही महाविद्यालयात याल तेव्हा एकदा नक्कीच बोट क्लबला व्हिजिट करा आणि बोट क्लबची मेंबरशिप घ्या. विद्यार्थी मित्रांनो, साऊंड माइंड ड्वेल्स इन साऊंड बॉडी अर्थात निरोगी शरीरामध्येच निरोगी मन वास करत असतं. जर तुम्ही शरीराने सुदृढ असाल तर तुम्ही मनाने नक्कीच सुदृढ राहाल. आणि यामुळेच KTHM महाविद्यालयाने तुमच्यासाठी अत्यंत प्रशस्त आणि वेल इक्विप्ड असा जिमखाना सुरू केलेला आहे. तर चला जाणून घेऊयात जिमखान्याच्या सोयी. आता आपण आलेलो आहोत आपल्या महाविद्यालयाच्या प्रशस्त आणि भव्य अशा वुडन फ्लोरिंग बॅडमिंटन आणि टेबल टेनिस कोर्टमध्ये. आपल्या महाविद्यालयाने सुरू केलेल्या या वुडन बॅडमिंटन कोर्टचं मागील वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर नितीनजी करमाळकर सर, आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि आपल्या संस्थेचा माजी विद्यार्थी जो आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू आहे श्री गौरव सोनवणे यांच्या उपस्थितीमध्ये मागच्या वर्षी पार पडला. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या फिट इंडिया मूव्हमेंट यामध्ये देखील आपल्या महाविद्यालयाने उल्लेखनीय असं सहभाग नोंदवलेला आहे, ज्यासाठी महाविद्यालयाला प्रशस्ती देखील प्राप्त झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, KTHM कॉलेज ज्या स्पोर्ट्सच्या सुविधा आपल्याला उपलब्ध करून देत असतं त्यातली एक सर्वात उल्लेखनीय अशी स्पोर्ट्सची सुविधा अर्थात आर्चरी कोर्ट. तुम्ही मागे बघू शकत असाल की KTHM महाविद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी आर्चरीचं कोर्ट तयार केलेलं आहे, जे आंतरराष्ट्रीय परिमाणकानुसार आंतरराष्ट्रीय स्टँडर्डनुसार त्याची रेंज ठरवण्यात आलेली आहे. मित्रांनो, गौरव लांबे हा आपल्या महाविद्यालयाचा आर्चरीचा प्लेयर आज आंतरराष्ट्रीय कीर्तीचा आर्चरी प्लेयर बनलेला आहे आणि ते याच कोर्टमुळे. कदाचित जेव्हा तुम्ही महाविद्यालयाच्या प्रांगणात याल तेव्हा एकदा का होईना परंतु आपल्या आर्चरी कोर्टला नक्की व्हिजिट करा. KTHM महाविद्यालय अनेक विद्यार्थी केंद्रित उपक्रम राबवत असते. करिक्युलर ॲस्पेक्ट्सने जर आपण विचार केला तर आपल्या विद्यार्थ्यांना रेग्युलर कोर्सेसच्या बरोबरच सर्टिफिकेट कोर्सेस, करिअर ओरिएंटेड कोर्सेस असे अनेक कोर्सेस महाविद्यालय आपल्याला ऑफर करत असतं. अशा अनेक सुविधांपैकी ही एक सुविधा जी आहे त्याबद्दल आपण थोडं बोलूयात. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचं डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आणि KTHM महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपण एक हेल्थ सेंटर सुरू केलेलं आहे. या हेल्थ सेंटरमधून प्रत्येक प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेला विद्यार्थी, प्रत्येक फर्स्ट इयरला प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं आपल्या या हेल्थ सेंटरमधून मोफत आरोग्य तपासणी केली जाते. बहुधा KTHM कॉलेज हे असे एकमेव एक्सेप्शनल कॉलेज असेल की जिथं विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खूप काळजी केली जाते. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा KTHMचा व्हर्च्युअल टूर? मला खात्री आहे की तुम्हा सर्वांना हा व्हर्च्युअल टूर नक्कीच आवडलेला असेल. कम बॅक सून ऑन द कॅम्पस ऑफ KTHM कॉलेज. थँक्यू.